कोकण म्हणजे फक्त समुद्र नाही, तर कोकण म्हणजे एक छान एक्सपिरियन्स आहे. आणि जेव्हा हा एक्सपिरियन्स आपण आपल्या बाईकवरून अनुभवतो तेव्हा ते सुख शब्दात सांगता येत नाही. तर आज आपण जाणार आहोत हरिहरेश्वर, श्रीवर्धन आणि दिवेआगारला. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एक अशा प्रवासावर जिथे आपण बघणार आहोत हरिहरेश्वरचं ते पवित्र मंदिर जे मनाला शांती देतं, श्रीवर्धनच्या किनाऱ्यावरची ती अथांग निलाई, आणि आपण दर्शन घेणार आहोत रूपनारायण मंदिराचं आणि दिवेआगारच्या त्या सुवर्ण गणेशाचं. आणि हो, प्रवासाची खरी मजा तर दिघी पोर्ट ते मुरुडच्या प्रवासात आहे, कारण आपण आपल्या बाईकसोबत ट्रॅव्हल करणार आहोत समुद्रातून. जर तुम्हालाही कोकणचं हे रूप माझ्या नजरेतून बघायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, हा माझा फर्स्ट यूट्यूब व्हिडिओ आहे आणि आपण आज जाणार आहोत कोकणातले काही महत्त्वाचे ठिकाण बघायला. तुम्हाला इंट्रो बघून समजलंच असेल, आपण आज वन डे शॉर्ट ट्रिप करणार आहे ज्यात आपण खूप सुंदर कोकण स्पॉट कव्हर करणार आहोत. तर आता मी रोहा सोडून घोसाळे गावात आलो आहे. खरं तर मी डायरेक्ट हरिहरेश्वरला पोचल्यावर शूट करणार होतो, बट कसले भारी रस्ते आहेत हे, प्रॉपर मालवण किंवा रत्नागिरीचा फील देत आहेत. आजूबाजूला हिरवीगार झाडं, लाल माती आणि विशेष म्हणजे एकही खड्डा किंवा स्पीड ब्रेकर नाही आहे या रोडवर. आणि हे वळणदार रस्ते तर बघा, म्हणजे एका रायडरसाठी तर खरंच जेम स्पॉट आहे हे. रोहा आणि घोसाळे गाव सोडल्यावर आपल्यासमोर आता आहे मांदाडचा पूल. आता अलिबाग आणि चेऊलमध्ये राहणाऱ्यांना हा प्रॉपर सालावचा आपला ब्रिज वाटत असेल, कारण मला पण 2 सेकंदासाठी तसंच वाटलेलं. तर मित्रांनो, हा मांदाडचा पूल आहे ना, तो रोहा आणि तळा या 2 भागांना जोडणारा फक्त पूल किंवा प्रवासाचा मार्ग नाही आहे, तर कोकणचं एक सौंदर्याचा एक छोटासा ट्रेलर आहे. फार कमी लोकांना माहिती आहे की मांदाड हे प्राचीन काळी एक महत्त्वाचे बंदर किंवा पोर्ट होते. जंजिरा किल्ल्याकडे किंवा कोकणच्या अंतर्गत भागात जाणारा व्यवहार याच जलमार्गाने व्हायचा. एक मोठा सीन होता राहिलाय मित्रांनो. आता मी आलो हरिहरेश्वर जवळ, म्हणजे इथून 2-3 किलोमीटरवरच आहे. आणि बोललो आता पेट्रोल भरावं, कारण मला एकदम एम्प्टी झाले, टँक एकदम खाली झाले. तर गुगल मॅपवर चेक केलं तर मला कळलं इथे आसपास पेट्रोल पंपच नाही आहे. तर असले वाट लागलेली ना माझी, मला वाटलं आता ढकलतच न्यायला लागते की काय. पण इथे नाही, हॉटेल म्हणून आहे. तिकडे तुम्हाला नक्की पेट्रोल मिळेल, म्हणजे ते बॉटल्समध्ये पेट्रोल देतात. थोडा रेट जास्त आहे पण काम चालून जाईल. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत मंदिराच्या एंट्रन्सला. तर हे आहे हरिहरेश्वर, ज्याला श्रद्धेने दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. पण या मंदिराचं महत्त्व आणि इतिहास एखाद्या महाकाव्यासारखा आहे. हरिहरेश्वरला आल्यावर मुख्य मंदिरात जाण्याआधी एक महत्त्वाची प्रथा आहे, ती म्हणजे कालभैरव आणि योगेश्वरी देवीचं दर्शन. कालभैरवाला या क्षेत्राचा रक्षक मानलं जातं. असं म्हणतात की जोपर्यंत तुम्ही कालभैरवाचा आशीर्वाद घेत नाही तोपर्यंत हरिहरेश्वरची यात्रा पूर्ण मानली जात नाही. कालभैरवाचं हे रूप जितकं उग्र आहे तितकंच ते भक्तांसाठी रक्षण करणार आहे. आता मुख्य मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला जे शिवलिंग दिसतं ते केवळ शिव शंकराचं रूप नाही, तर यामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश आणि पार्वती या 4ही देवतांचा संगम आहे. हरी म्हणजेच विष्णू आणि हर म्हणजेच शिव, या 2 महाशक्ती इथे एकत्र वास करतात. म्हणूनच याला हरिहरेश्वर हे नाव पडलं. तर इकडे आपले नवीन मित्र पण बनले आणि भाईने लगेच सबस्क्राईब पण केलं. आणि जाताना एक गोष्ट भारी बोलला, आपल्या माणसांना आपणच सपोर्ट करणार ना. ऐकूनच जाम भारी वाटलं. तर व्हिडिओ बघत असतील तर नक्की कमेंट कर भाई. मंदिराच्या अगदी समोरच इथे शेड बांधले आणि समोर बघाल तर मस्त समुद्र दिसतो. इथे बसून तुम्ही रेस्ट घेऊ शकता, मस्त गार वारा सुटलेला असतो. या पवित्र भूमीचा इतिहास पेशवे काळाशी पण जोडलेला आहे. हे स्थान पेशव्यांचे कुलदैवत. 17व्या शतकात थोरल्या बाजीराव पेशव्यांनी या मंदिराला हे भव्य रूप दिलं होतं. आजही या मंदिराच्या दगडांमध्ये तुम्हाला त्या काळातील वास्तुकलेचा आणि वैभवाचा सुगंध येईल.
आता सर्वात मेन गोष्ट जी या मंदिराला बाकीच्या मंदिरापासून वेगळं आणि भव्य ठरवते ते म्हणजे ह्याचा प्रदक्षिणा मार्ग. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्रदक्षिणा ह्यात एवढं महत्त्वाचं किंवा विशेष काय आहे. तर जसं आपण बाकीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालतो तसं इकडे नाही आहे. इथे तुम्हाला अख्ख्या पर्वताची प्रदक्षिणा घालायला लागते. ते म्हणजेच या मंदिराच्या पाठी असलेलं ब्रह्मगिरी पर्वत. पण जर भरतीचा टाईम असेल तर तुम्ही प्रदक्षिणा घालायचं नक्कीच टाळा. कारण भरतीच्या टायमाला तुम्ही ज्या वाटेवरून जाणार आहात ते कातळ एकदम पर्वताला चिकटून आहे आणि ते समुद्राच्या खाली जातं. चढायला चालू केलं तर काय नव्हतं वाटत, पण जामच ऊन आहे. फॅफू व्हायला लागले आता. अजून काय माहित किती चालायचंय, बघू, दाखवतो तुम्हाला. पण बघण्यासारखा व्ह्यू असेल. तर फायनली मित्रांनो आपण पोचलेलो आहोत हरिहरेश्वरच्या त्या व्ह्यू पॉईंटवर, जिथे सगळेजण फोटो आणि व्हिडिओ काढून रील टाकतायत. कसलं भारी दिसतंय. समोर समुद्र, ह्या स्ट्रेट खाली गेलेल्या पायऱ्या आणि आत्ता जस्ट मी खाली उतरलो आणि ही 2 पिल्लं कसली निवांत झोपली आहे. ते उठ, लाट आली तर जाशील वाहून. आत्ता सध्या भरतीचा टाईम आहे म्हणून मी तर नाही जाते प्रदक्षिणाला. कातळ एकदम गुळगुळीत झाले. समुद्राच्या पाण्यामुळे या दगडांना एक मस्त स्ट्रक्चर आलेलं आहे. जे फोटोग्राफी किंवा शूट करतात ना त्यांच्यासाठी परफेक्ट बॅकग्राऊंड आहे हे. आत्ता मी मंदिराच्याच साईडला जायला निघालेलो, तेवढ्यात माझं लक्ष पडलं या मूर्तीवर. ही मूर्ती कोणाची आहे आणि ही इथे का आहे मला कमेंटमध्ये सांगा. चल, हरिहरेश्वर तर आपण क्लिअर केलं आहे. आता श्रीवर्धनमध्ये ना 2 स्पॉट आपल्याला कवर करायचे. आजच्या गावात उतरताना तर उतरलो, मला चढताना ना पाय थरथरायला लागलेत. जाऊ दे, हाऊस करून येऊया. चला आता श्रीवर्धनमध्ये जाऊ. हा बघा मित्रांनो, हा आहे हरिहरेश्वरचा बीच. आता जवळून मी तुम्हाला दाखवत नाही कारण मीच बीचवर नाही जाणार आहे. कारण मी राहणार अलिबागचा. रूटसूट बीचवरच पडलेलो असतो, त्यामुळे एवढं काय मला विशेष वाटत नाही. आणि एक बरं झालं आपण पहाटे पहाटेचा प्रवास चालू केला, कारण आता एवढं बेकार ऊन पडलं आहे ना, तुम्ही माझी हालत बघू शकता. सकाळी मस्त पावडर लावून निघालेलो, वाटलं मस्त की फोटो बिटो काढेन तर कसलं काय. आणि महिनाभर एसीत राहून पण उपयोग नाही. एक दिवस बाहेर निघालो की टॅन पडलो आहे. चला जाऊ दे, आता आपण जाऊ श्रीवर्धनला, बघू तिकडे काय काय बघण्यासारखं आहे. चला तर हरिहरेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन तर आपण निघालो आहे श्रीवर्धनला. पण नक्कीच परत पावसाळ्यात इथे भेट देऊया, कारण ब्रह्मगिरी पर्वत पावसाळ्यात एकदम हिरवागार दिसायला लागतो. तर मगाशी जे काका भेटलेले आपल्याला, त्यांनी आपल्याला 1 लिटरच पेट्रोल दिलेलं आणि आता तुम्ही बघू शकता आपलं एम्प्टी झालेलं, म्हणजे आहे. आणि आता जे पेट्रोल पंप आहे ते पण श्रीवर्धनला आहे आणि ते इथून 21 ते 22 किलोमीटर आहे. तर बघू आपली गाडी पोहोचते की धक्का मारायला लागतोय. मित्रांनो आपण श्रीवर्धनला पोचलेलो आहे आणि समोरच तुम्ही बघू शकता पेट्रोल पंप पण आहे आणि आपल्या गाडीचा काटा पण आहे ना तिकडेच आहे, जिकडे होता तिकडेच आहे. नशिबाने वाचलो, नाही तर आपल्याला गाडी ढकलत आणावी लागली असती. तर तुम्हाला वाटत असेल प्रॉब्लेम संपला, पण मेन प्रॉब्लेम असा आहे की मी माझ्या फोनचा पॉवर बँक पण विसरलो आहे आणि आता कुठेतरी आपल्याला फोन चार्ज करायला द्यावा लागेल. पण बरेच ठिकाणी काहीकांकडे आयफोनचे चार्जर नसतात, ती टाईपचं इझिली भेटून जातो. तर बघूया भेटतो का, नाही तर फोन स्विच ऑफ झाला तर शूटिंगच नाही करता येणार. ठीक आहे, फुल टँक करून घेतो पहिले मी. फुल करा.
मित्रांनो आपल्या गाडीची टाकी मी फुल केली आहे. काय पण बोला, असं पेट्रोल भरताना हा काका टाकी फुल करा असं बोलायला जाम भारी वाटतं, पण पैसे देतातच तेवढंच दुःख पण होतं. जाऊ दे, आपल्यालाच वापरायचे. आत्ता खरं तर ना आपल्याला मेन रोडने जायचं होतं, बट मला एक गुगल मॅपवर ना हा आतला रस्ता दिसला. सो बोललो जरा एक्सप्लोअर करावं, आणि खरं तर हा बेस्ट डिसिजन ठरला. कारण तुम्हीच बघा, असा लाल मातीचा रोड आहे, झाडांची सावली पण आहे आणि साईडलाच एक नदी पण वाहते डाव्या बाजूला. जर निवांत टाईम असता ना तर थोडा वेळ इथेच थांबलो असतो, बट आपलं मिशन सध्या फोन चार्ज करायचं आहे. फोन चार्ज नाही केला तर स्विच ऑफ होईल आणि मग शूटिंग करता नाही येणार, मग सगळंच बोंबलेल. तर मित्रांनो आता सीन असं आहे की मी 2-3 रेस्टॉरंटमध्ये गेलो, पण कोणाकडे भेंडी लाईटनिंग केबलच नाही आणि माझी फोनची बॅटरी फक्त 10% उरली आहे. तर बघू आता अजून 1-2 ठिकाणी जाईन, बघू कोणाकडे चार्जर मिळतोय का. नाहीतर मी तर आउट्रो पण शूट करून ठेवलं आहे, लाईक करा, सबस्क्राईब करा वगैरे वगैरे. तर ह्यानंतर आउट्रो आला तर समजायचं आपला व्हिडिओ अर्धवटच राहिला आहे, पण बघू, ट्राय करू. तर मित्रांनो आपला व्हिडिओ हा अजून पुढे जाणार आहे, आउट्रो आलेला नाही आहे. कारण मला 4-5 रेस्टॉरंट फिरल्यानंतर एका घरगुती खानावळमध्ये लाईटनिंग केबल मिळाली आणि त्यामुळे माझा फोन आता चांगल्यापैकी म्हणजे 70% चार्ज झाला आहे, तर व्हिडिओ आपला चालू राहील. तर पण त्यासाठी मला 100 रुपयाची मिसळ खायला लागली. हे 100 रुपयाची मिसळ कोण खातं? माझा आहे ना हाफ ट्रिपल राईस आला असता 100 रुपयामध्ये. जाऊ दे, आता आपल्याला 1-2 मंदिरं करायची आहेत, ते झाली ना की दाबून चायनीज सोडेन. ठीक आहे, तर आता आपण चाललेलो आहोत रूप नारायण मंदिरमध्ये. गुगल फोटोज बघितलेले, 1 नंबर आहेत. आता खरोखरमध्ये जाऊन बघू कसं दिसतंय मंदिर. चला. ओके, तर मी आता अगदी रूप नारायण मंदिरच्या समोर उभं आहे आणि असलं भारी मंदिर दिसतंय ना, तुम्हाला असं नाही कळणार. थांबा दाखवतो. कसं वाटलं रूपनारायण मंदिर? मस्त होतं की नाही? तसंच आपण अजून एका मंदिराकडे आलोय, ते पण आपल्या बाप्पाच्या मंदिराकडे, दिवे आगारला, गणेश सुवर्ण मंदिर. चला तर बघूया. तर कसे वाटले सगळे मंदिर? 100 बडकर 1 होते की नाही? तर आता मी घरी जायचं मार्गावर निघालोय, पण आपण ज्या रूटने आलोय त्या रूटने नाही जाते. म्हणजे येताना आपण नागोठणे रोहा असं करत आलो हरिहरेश्वरला. जाताना आता आपण दिघी पोर्टवरून मुरुडला जाणार आणि मुरुड, काशीद वगैरे. तर दिघी पोर्टवरून आपल्याला फेरी पकडायची आहे, तर आपण त्याचा पण एक्सपिरियन्स घेऊ जाणार. म्हणजे आपण असं गोल सर्कल मारून चाललोय. एंडी एका दिवसात पूर्ण सगळे रोड एक्सप्लोअर करायचे आहेत आपल्याला. चला तर जाऊया. दिघी बोटवर कसं आपली स्कूटी त्या बोटवर टाकणार, परत कसं ट्रॅव्हल करणार ते बघूया आपण. चला. आता ना मी पोचलोय दिघी पोर्टवर. इकडे ना तुम्हाला कुठे बाहेर तिकीट काउंटर वगैरे असं काय दिसणार नाही, कारण तुम्हाला ऑन फेरीमध्येच तिकीट मिळतं.
बरीच जण काय करतात, जेव्हा फर्स्ट टाइम येतात ना तेव्हा तिकीट काउंटर शोधत बसतात आणि त्यांची फेरी मग मिस होते. तर तसं नका करू. डायरेक्ट फेरी लागली असेल तर त्यात जा, किंवा तुमची गाडी असेल तर ती पार्क करा, तुम्हाला तिकीट मिळून जाईल. आता मी आणि माझी स्कूटी तयार आहे फेरी सफरसाठी. तर इथे आहे ना ही बोट अर्ध्या अर्ध्या तासाने चालू असते, म्हणून काही टेन्शनची गोष्ट नाही, जास्त वेळ थांबावं पण लागत नाही. तर चला आता तुम्हाला दाखवतो आपली स्कूटी कशी मी बोटमध्ये नेऊन वगैरे पार्क करतोय ते. तर इथे ना प्रॉपर असा स्लोप बनवलेला आहे आणि हा बिलकुल पण स्लिप वगैरे काही होत नाही. पाणी वगैरे असतं त्याच्यावर, पण कसं असं प्रॉपर लोखंडाच्या शिगा असतात ना त्याने वेल्डिंग केलेलं असतं, मग ग्रीप चांगली मिळते गाडीला. तर आपली जी स्कूटी किंवा बाईक्स असतात ना ते बोटच्या त्या बाजूला लागतात, पाठी लागतात, तिकडे जाऊन तुम्ही पार्क करतो. काका आता गाईड करतायत. हो हो, नाही उडवत. आता जसं की मी तुम्हाला दाखवलं, स्कूटी आणि बाईक सगळ्या पाठी लागतात आणि समोर 4 व्हीलर, टेम्पो असं सगळं लागतं. आणि वरच्या बाजूला एक सिटिंग एरिया केलं, पॅसेंजर सगळे इथे बसतात आणि मस्त समुद्राचे नजारे घेतात. आत्ता जसं की मी तुम्हाला सांगितलं, आपण ऑन फेरीज तिकीट काढलं आहे आणि माझ्या स्कूटीचं प्लस माझं तिकीट ₹55 झाले, दिघी ते आगरदांडा. तर फक्त आपण 10 ते 15 मिनिटात दिघी पोर्ट ते आगरदांडा पोचलेलो आहोत. मला वाटलं नव्हतं एवढ्या फास्ट येऊ, कारण ऑन रोड 1.5 ते 2 तास लागतात. आत्ता मित्रांनो, तुम्हाला या नारळाच्या वाड्या बघून समजलंच असेल, आपण मुरुडमध्ये एंटर केलं आहे. फक्त हा रोड थोडा खराब आहे. काहीतरी करा यार मुरुडकरांनो या रोडचं. आता जसं की मी सांगितलं, आपण अलिबागमध्ये पोचलो आहे आणि सकाळपासून मी फक्त मिसळपाववर आहे, त्यामुळे मला प्रचंड भूक लागली आहे. तर आता काहीतरी आपण पार्सल घेऊ आणि घरी जाऊनच खाऊया, कारण जाम गरमी होते. घरी मस्त फॅनखाली बसून खाऊ. काहीतरी पार्सल म्हणजे बिर्याणीशिवाय दुसरं काही असू शकतं काय? काय नाही, दिवसभर देवदेव मंदिर केलं आणि घरी जाताना आता बिर्याणी घेऊन चाललो आहे. घरी जायच्या आधी कार्लेखिंड स्टॉपवर कैरीचं पण जाम भारी मिळतं, ते पिऊन जाऊ. तुम्ही पण सीझन संपायच्या आधी इकडे या आणि आजचा हा व्हिडिओ आपण कैरीचा पण पियत एंड करूया. आपल्याला अजून बऱ्याच ठिकाणी फिरायला जायचं आहे, तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन जागा एक्सप्लोअर करायला. तोपर्यंत बाय.